मी तेव्हाच सांगितलं होतं की मी नैसर्गिक शेतीकडे वळणार आहे आणि जेवढे लोक वळवता येईल तेवढे वळवणार आहे आणि हा माझा पर्यावरणासाठी संकल्प आहे. माझ्या वडिलांचं आज पुण्यस्मरण आहे. मनातल्या मनात राजकीय जीवनात अनेक संकल्प मी घेतले, ते मुंडे साहेबांना स्मरून आणि मुंडे साहेबांच्यावर प्रभावित होऊन, त्यांनी जे जीवनात शिकवले त्याच्यावर प्रभावित होऊन केले. मुंडे साहेब एक शेतकरी होते, शेतकऱ्यांचे नेते होते आणि शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारे, शेतकऱ्यांचे म्हणजे जणू काही शेतकऱ्यांचा भाऊ होते. मुंडे साहेब प्रत्येक वेळी शेतकऱ्यांसाठी धावत जायचे आणि म्हणून मी स्वतः शेतकरी आहे, माझ्याकडे ऊस आहे, सोयाबीन आहे, पण स्वतः शेतीत लक्ष घालायला मला वेळ नाही मिळाला आणि आता मी त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे. अनेक भाषणात माझ्या पूर्वीच्या तुम्ही ऐकलं असेल, मी म्हटलंय की मी शेतीमध्ये लक्ष घालणार आहे आणि ते लक्ष घालणार आहे तर नुसतं शेती नाही करणार आहे, तर मी नैसर्गिक शेती करणार आहे. म्हणजे आता जैविकच्याही पुढचं नैसर्गिक शेती आहे. तर आता जमिनीचा पोत कमी होणं, जमिनीचा कस कमी होणं, आपल्याला हे दिसतायत अडचण, पिकावर परिणाम होतात, त्याच्यामुळे आपण जे खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतात. प्रत्येक घराघणीच आपल्याला कॅन्सरचे पेशंट आढळत आहेत. हे सगळं कशामुळे होत आहे, तर आपल्या रासायनिक जे आपण भडीमार करतोय त्याच्यामुळे होत आहे. ते थांबवायचं असेल तर आपल्याला भविष्यामध्ये नैसर्गिक शेतीकडे वळावं लागेल. आपले गव्हर्नर महाराष्ट्राचे जे होते आचार्य देवव्रतजी, त्यांच्या कडून प्रभावित होऊन, त्यांनी आमचं लेक्चर घेतलं होतं, त्याच्यावरून प्रभावित होऊन मी तेव्हाच सांगितलं होतं की मी नैसर्गिक शेतीकडे वळणार आहे आणि जेवढे लोक वळवता येईल तेवढे वळवणार आहे आणि हा माझा पर्यावरणासाठी संकल्प आहे. यावर्षी कोणतं पीक लागवड करताय? सोयाबीन लावणार इथे आम्ही. आणि सेंद्रिय शेतीच्या बाबतीमध्ये तसं पाहिलं तर शेतकऱ्यांकडे एक दृष्टिकोन बनलाय की परवडत नाही, पीक उत्पादन येत नाही. या संदर्भात नेमकं काय मार्गदर्शन असेल? आणि शेतकरी ठीक आहे, परवडेबल शेती जरी असली तरी शेतीचा कस पोत पूर्ण खराब होऊन चाललाय, अक्षरशः शेती नापिकी व्हायला लागली, याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तुम्हाला 2 वर्ष चांगलं पीक येईल, तर तिसऱ्या वर्षी ती माती पूर्णपणे मृत होते. मृदा ही मृत होऊन जाते आणि ते टाळायचं असेल तर आपल्याला गांडूळ खत टाकावं लागेल. ते गांडुळांचं पण आम्ही आता आणून टाकणार आहे शेतीमध्ये. म्हणजे ते नॅचरली मातीला मऊ करतात आणि नुसतं मऊ करत नाही, ते जे छिद्र करतात त्यांनी मातीमध्ये ऑक्सिजन जातो. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाज आपल्या मातीमध्ये असतात, जे आपल्या मातीला कस वाढवत असतात. हे खूप चांगलं प्रेझेंटेशन आहे, कार्यक्रम मी घेणार आहे शेतकऱ्यांसाठी या भागामध्ये आता आचारसंहिता झाल्यानंतर. रासायनिक